हिंदू मुस्लिम नावाखाली हिंदूंना मुस्लिमांच्या विरुद्ध झुंजायला भाग पाडलं, मराठ्यांना वंजाऱ्यांच्या विरोधामध्ये झुंजायला भाग पाडलं, धनगरांना मराठ्यांच्या विरोधामध्ये झुंजायला भाग पाडलं. लढायला अगदी संघर्ष टोकाचा निर्माण होईल. कधी वंजारी समाजाला जवळ करायचं, मराठ्यांना ठोकून काढायचं, कधी धनगरांना जवळ करायचं, मराठ्यांना ठोकून काढायचं. किंवा म्हणजे हे समाजामधले जे जाती वर्ग घटक आहेत ते एका जागेवर राहणार नाहीत याची पूर्णपणे खबरदारी घ्यायची. आणि मग हे करून काय मिळतंय तर सत्ता मिळते आहे. आणि पण हिंदू मुस्लिम करून या जाती जातीमध्ये भांडणं लावून केवळ सत्तेचा लाभ मिळतोय. पण हिंदू राष्ट्र जर बनवायचं असेल तर आता मात्र बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी हे एकमेकात भांडले पाहिजे. म्हणजे आता हे चर्मकार असतील, मातंग असतील, महार असतील, या जातींनी एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातोय का बघा मी काय म्हणतोय. या अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करायचंय. म्हणजे अ ब क ड 4 गट तयार करायचे त्यांना. आणि आतापर्यंत कोणत्या जातींनी किती म्हणजे आरक्षण पळवलं म्हणजे लोकांसमोर आलं, म्हणजे या जाती एकमेकांच्या विरोधात उभं राहतील ना आता. बरं, त्यांनी मग या महाराष्ट्र सरकारनं काय खेळ केलाय बघा. 2023ला न्यायमूर्ती बदर आयोग म्हणजे आयोगाची स्थापना केली. हे उपवर्गीकरण कसं करता येईल त्याचा अभ्यास करण्याकरता. आणि त्या आयोगानं आता मार्चमध्ये आपला अहवाल सादर केला. मग सादर केला तो अहवाल असं सांगितलं जातं की जाहीर न करता, पब्लिकला न देता त्याच्यावर हरकती मागवल्या. म्हणजे जे वाचलंच नाही त्या अहवालामध्येच काय माहीत नाही आणि त्याच्यावर हरकती मागवल्या. आणि त्या कधी मागवल्यात? आंबेडकर जयंतीच्या मागे पुढे. म्हणजे लोकांना त्या संदर्भामध्ये आपल्या हरकतीच नोंदता येऊ नये. म्हणजे बघा, पण यामध्ये मी जे काही विधान करतोय की आता बौद्ध समाज हा जर एक राहिला तर सगळ्यात मोठी हिंदू राष्ट्र बनवण्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आणि सगळ्यात मोठा विरोध कुठून होऊ शकतो तर तो बौद्धांकडून होऊ शकतो. आता दुसरा यांना कुणीच विरोधक राहिलेला नाही. बुद्ध धर्म एवढाच विरोध आहे. मग या जाती एकमेकांच्या विरोधामध्ये उभ्या राहिल्या तर मग हे आरक्षण असेल किंवा ते राज्यघटना असेल किंवा जे त्या पद्धतीचा त्यांना पाहिजे तसा निकाल लावून घेता येईल आणि या सगळ्या समाजाची वाट लावता येणार आहे. मग काय केलं की या बार्टीचा जो महासंचालक बार्टीचे आणि समाज कल्याण माजी समाज कल्याण आयुक्त यांची एक अभ्यास समिती बार्टीच्या महासंचालकांची, त्यांनी असा अहवाल सादर केला. म्हणजे त्यांनी अभ्यास केला की 1961ला महार समाजाची लोकसंख्या होती 33%. बघा, काळजीपूर्वक आहे का. महार समाजाची लोकसंख्या होती 33%. मातंग समाजाची लोकसंख्या होती 30% आणि चर्मकार समाजाची संख्या होती 23%. पण 1961 ते 91 अशी महार समाजाची सोडून इतर समाजाच्या संख्या अगदी भारतामध्ये लोकसंख्या वाढीचा दर आहे तशाच राहिल्या. पण एकट्या महार समाजाची संख्या अशी काही वाढून दाखवली आहे की ती 100%पेक्षा जास्त ग्रोथ दाखवली. म्हणजे डायरेक्ट ती 50 लाख पर्यंत आणली. म्हणजे ती 13 लाख होती तर ती 50 वर आली आणि 50 वरून ती डायरेक्ट 80 वर आली. म्हणजे पण मग ही वाढ किती झाली? ही वाढ झाली जवळजवळ 62%. म्हणजे 2011 पर्यंत 62% वाढ झाली. पण 61 ते 91 ती 100%पेक्षा जास्त होती आणि देशाच्या लोकसंख्येच्या वाढ ही त्यावेळी 20%च्या आसपास होती. पण ही एकट्या महार समाजाची वाढ ही 100%पेक्षा जास्त दाखवली.
आणि मग आता नवीन 2011 मध्ये मातंग समाज आणि चर्मकार समाजाला याचा फटका बसणार, साहजिक आहे. कारण एकटा महार समाज जर 62% जात असेल आणि चर्मकार 10%वर येत असेल, 23%चा 10%वर येत असेल, आणि मातंग समाज जो 30%वरून 19%वर येत असेल, तर हे समाज एकमेकांच्या विरोधात उभं राहिले का नाही राहिले? बरं, हे मी म्हणालो होतो की हे बार्टीचे महासंचालक आणि ते माझे काहीतरी समाज कल्याण आयुक्त माझी, त्यांनी एक निष्कर्ष काढला होता, त्यांचा अभ्यास होत आला. त्यांनी सांगितलं की ही जी लोकसंख्या वाढ झाली आहे ती अतिशय विसंगत आणि चमत्कारिक आहे, आणि तिच्या संदर्भामध्ये जी तफावत आढळते आहे तिच्यामध्ये ठराविक ठोस कारण देता येत नाही. म्हणजे आता ही वाढ वंचित बहुजन समाजाने केलेली नाही आहे, ती चर्मकार समाजाने केलेली नाही आहे, ती मातंग समाजाने केलेली नाही आहे. मग ही वाढ केली कुणी? म्हणजे एक तर अहवाल आला, म्हणजे तो बदर, न्यायमूर्ती बदर आले तसेच ही केले, त्याच्यावर न जाहीर करता हरकती मागवताय काय, आणि आता पुन्हा आज बातमी आली आहे की मातंग समाजाला याचा फटका. आणि मग काय झालं ना, समाज माध्यमावर सुरू हे म्हणतायत महार समाजातले तरुण मातंग समाजाला शिव्या घालायला लागले आणि मातंग समाजातले तरुण महार समाजाला शिव्या घालायला लागले. याने काय साध्य होणार आहे? लक्षात ठेवा, बौद्ध हा राज्यघटनेचा कणा आहे, इथल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. आणि जर एससी समाज 13% जे काही आरक्षण मिळालेलं आहे तो जर असा एकमेकांच्या विरोधात उभा राहिला ना, तर इंग्रजांच्या अवलादींना वेगळं पाडून तुम्हाला झोडायला वेळ लागणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कारण आंबेडकरांनी जे तुम्हाला दिलंय, आपल्या भारतीय लोकशाहीला दिलंय, आम्हाला जे काही स्वाभिमान दिलाय, तो कुठेतरी गहाण ठेवावा लागेल. लक्षात ठेवा, म्हणजे मागचे दिवस आपल्याला पुढे येऊ शकतात. म्हणून आंबेडकरी समाजामध्ये कुठेही मनभेद होता कामा नये. आणि हे सरकार त्याच्यासाठीच आहे, कारण या सरकारनं आत्तापर्यंत हाच खेळ केलेला आहे. कोणतीही जात कोणत्याही जातीबरोबर राहणार नाही याची पूर्णपणे खबरदारी या सरकारनं आतापर्यंत घेतली आहे. आणि आता मात्र त्यांनी महार आणि मातंग चर्मकार अशी भांडणं लावण्याचा उद्योग चालू केलेला आहे, आणि ते काही अंशी यामध्ये यशस्वी सुद्धा झालेत. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.